वर्ध्यातून आता पुढची बातमी आहे। वर्ध्यामध्ये बौद्ध अनुयायांनी मोर्चा काढलाय। बौद्ध अनुयायांचा वर्ध्यातला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला। बोधगयातल्या एका घटनेचे वर्ध्यामध्ये पडसाद उमटताना पाहायला मिळाले। बोधगया मंदिर कायदा रद्द करण्याची मागणी या निमित्तानं करण्यात आली। विहार येथील बौद्ध विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी बोधगया येथे बऱ्याचशा दिवसापासून आंदोलन सुरू आहे। आज त्याचे पडसाद वर्ध्यात सुद्धा उमटलेले आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो, माझ्या बाजूला आपण दृश्यामध्ये बघतो की वर्ध्यात जे बौद्ध अनुयायी आहेत ते आज अख्खे वर्ध्याच्या रस्त्यावरती उतरून बजाज चौक या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। आपण दृश्यामध्ये बघतो, यामध्ये महिला, वृद्ध, संपूर्ण बौद्ध अनुयायी या मोर्चामध्ये सहभागी होऊन बाबासाहेब पुतळे त्यांच्याजवळ हा मोर्चा आलेला आहे। मोठे बॅनर टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करा अशा सूचना मागण्या करण्यात आलेल्या आहेत। असंविधानिक कायदा बनविणारे बिहार राज्य सरकार मुर्दाबाद अशा सूचना। बोधगया येथील आंदोलन आता मोठ्या प्रमाणात चिघळलेलं आहे आणि त्याचे पडसाद वर्ध्यात सुद्धा उमटलेले आहेत। वर्ध्यात आज बौद्ध अनुयायांनी मोठा भव्य मोर्चा काढलेला आहे आणि या संपूर्ण मोर्चाच्या संदर्भात नेमकं काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊया। नेमकं काय प्रकरण संदर्भासाठी तुम्ही मोर्चा काढलेला काय? गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे इतिहास असा आहे की बुद्धाचे एक वेगळं अस्तित्व निर्माण आहे आपल्या भारत देशामध्ये, जगामध्ये। पण आपल्या देशामध्ये वास्तविकता अशी पाहिली की बिहार सरकारने 1949 रोजी बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट नावाचा एक कायदा बनवला त्यांच्या विधानसभेमध्ये आणि त्याच्यामध्ये बौद्धा व्यतिरिक्त अन्य लोकांना स्थान द्यावं असं त्या आदेशात म्हटलं। वास्तविक पाहता आपल्या देशात जर प्रत्येक ठिकाणी बघितलं, मंदिर असो, मस्जिद असो, ज्या धर्माचा ते वास्तू आहे त्या धर्माचे पदाधिकारी असतात किंवा अध्यक्ष असतात। पण बुद्धगया जो आहे, जो विहार आहे, जो बुद्धाची वस्ती म्हणतात की बुद्धाला जन्मस्थान म्हणतात ते, अशा ठिकाणी ब्राह्मण आणि इतर वर्गाचे लोक त्या समितीमध्ये असल्यामुळे आमचा कायद्याला विरोध आहे। बौद्धाची वस्तू आहे तर बौद्धाच्याच अधिकार क्षेत्रात असायला पाहिजे, आम्ही प्रमुख मागणी। प्रमोद पानमुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा।